गेले काही महिने या घरात जे काही चालले होते ते खूप विचित्र होते. इतकं विचित्र की आता मीही त्या बदल्यात काहीतरी विचित्र करायला तयार झाले होते. मी माझ्या पतीचे कपडे घातले होते कारण मला माझ्या पतीसारखे दिसायचे होते. मी हे का करत होते यामागे एक मोठी कथा होती. पण मी माझ्या पतीचे कपडे परिधान केले होते आणि आता मी पुरुषासारखी दिसत होते आणि ते सुद्धा माझ्या पतीसारखीच. माझा चेहरा दिसू नये म्हणून मी माझ्या चेहऱ्याभोवती टॉवेल गुंडाळला आणि मी त्या घरात गेले. मी नुकतीच त्या घरात शिरले होते की मी जड आवाजात मी आलो. त्यानंतर तिथे काय झाले ते पाहून मला आश्चर्य वाटले. मी सामान्य माणूस नसून मोठा हिरो असल्याप्रमाणे त्या सर्व महिला माझ्याकडे धावल्या आणि त्यानंतर त्यांनी मला झुल्यावर बसवले. एक स्त्री माझ्याजवळ बसली आणि माझे पाय दाबू लागली. नंतर दुसऱ्या महिलेने माझे डोके दाबण्याचा प्रयत्न केला आणि तिसरी स्त्री तिने जे माझ्यासोबत केले त्यामुळे तर माझी हालतच खराब झाली होती. माझ्या नवऱ्याचे नाव राकेश होते. तो खूपच रंगीन स्वभावाचा माणूस होता. पण तो अशा लोकांपैकी एक होता ज्यांना सौंदर्य पाहण्याची आवड होती, पण नंतर तिला स्पर्श करण्याची हिंमत नव्हती त्याच्यात. तो दुरूनच मुलींकडे बघायचा कारण त्याचं बाजारात बायकांच्या कपड्यांचं दुकान होतं. त्याच्या दुकानात दिवसभर बायका येत असायच्या आणि त्याला ही सवय झाली होती. पण मला माहीत होते की तो अशी तशी वाईट कामे करण्यास सक्षम नाही आणि आता आम्ही घर बदललं होतं. माझे पती म्हणाले की आपण आजूबाजूला पाहू, जे घर चांगले असेल त्यांच्याशीच अधिक सुसंवाद राखू. मी म्हणाले हो ठीक आहे. पूर्वी आम्ही भाड्याने राहायचो आणि भाडेकरूचा कोणताही परिसर नसतो. आपलं स्वतःचं घर असेल, परिसरातील शेजाऱ्यांशी चांगलं बोलणं झालं तर फारच फायदा होतो. पण आजकाल हे सगळ्यांनाच जमत नाही. माणसं खूप विचित्र झाले आहेत. माझे पती म्हणाले की तू एकटीच राहते आणि मी पण दिवसभर दुकानात असतो, त्यामुळे आपल्याला कोणाशी तरी मैत्री करावी लागेल. आम्ही नवीन एरियात राहायला गेलो. हा परिसर खूप भरलेला होता. इथे बरीच घरे होती. खूप उत्साह होता. स्वतःचे घर बांधले याचा मला खूप आनंद झाला होता. माझे पती काम खूप चांगल्या पद्धतीने करायचा. दिवसभर दुकानात बसायचे. मी त्यांच्यासोबत खूप खुश होते. काही हरकत नव्हती. आम्ही इथे आलो तेव्हा आमच्या शेजारच्या घरात एक नवरा बायको राहत होते. त्यांची बायको खूप छान होती. तिचे नाव पुष्पा होते. आम्ही घरात काम करत होतो तेव्हा तिने माझ्यासाठी चहा बनवून आणला आणि ती म्हणाली की तुम्ही आमचे शेजारी आहात आणि तुम्ही आजच शिफ्ट झाले असे वाटत आहे, म्हणून मी तुमच्यासाठी चहा बनवला. मी माझ्या नवऱ्याला सांगितले की किती चांगले लोक आहेत. तो म्हणाला नाही, ती इतकी छान नाही, ती विचित्र आहे. ती काही स्त्री आहे. तिचे वजन पाहिले जणू ती पृथ्वीचे ओझे आहे. मी म्हणाले तुम्हाला तिच्या वजनाची काय पर्वा आहे? तुम्ही पाहिले नाही का? तिने आपल्यासाठी चहा बनवला आहे आणि ती आपली शेजारी आहे. माझे पती म्हणाले असं कुठे म्हटलं आहे की ते जे शेजारी असतात तेच आपले शेजारी झाले पाहिजेत? समोर पण लोक राहतात, तेही आपले शेजारी असू शकतात. थांब, मी कोणत्या तरी बहाण्याने त्यांच्या घरी जाऊन बघून येतो. घरी कोण आहे? मला आश्चर्य वाटले की माझ्या पतीला काय झाले आहे. सगळे लोक म्हणायचे की या माणसासोबत लग्न करू नकोस. स्त्रियांच्या कपड्याच्या दुकान टाकून बसला आहे. त्याचे डोके पण एखाद्या बाईप्रमाणेच चालत असते. त्यावेळी तर मला राग यायचा, पण नंतर हळूहळू कळायला लागले की लोक जे म्हणत होते ते खरं आहे. माझा पती माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये लुडूबुडू करायचा. जर मी माझ्या पसंतीने एखादी साडी नेसून घ्यायची तर तो म्हणायचा नाही, हे छान दिसत नाही, याच्याबरोबर दुसरा ब्लाऊज घाल, याच्याबरोबर दुसरी चप्पल घाल. मला या सगळ्या गोष्टी बोललेले आवडत नव्हते. पुरुषांनी अशा गोष्टी केल्या तर बरं वाटत नाही. त्याउलट आमच्या घरात अजून मूलबाळही झाले नव्हते आणि सर्व लोक माझ्या पतीवरच संशय घ्यायचे आणि त्याच्याविषयी बोलायचे. ते म्हणायचे की तो मुलं जन्माला घालण्यास सक्षम नाही, त्याच्यावर उपचार का करून घेत नाहीस? तोंडावर कोणी काही बोलत नव्हते, पण माझ्या पाठीमागे बोलल्या गेलेल्या गोष्टी ऐकल्या तर खूप वाईट वाटायचं. माझ्या पतीने स्त्रियांचे कपडे तर विकलेच, पण कधीकधी त्यांना स्वतः साडी नेसून सुद्धा दाखवायचा, जेणेकरून त्यांना ती साडी विकत घ्यावीशी वाटेल आणि म्हणायचा आंटीजी हे बघा, हे काय आहे, काय माल आहे हा. बरं, हे तर त्याचं काम होतं, वस्तू विकणं, ग्राहकाला खुश करायचं. त्याला माहीत नाही काय काय करावं लागत होतं, देव जाणे. पण तरीही हे काम न समजणाऱ्या लोकांना हे सगळं विचित्र वाटत होतं. माझ्या कुटुंबियांनीही हे सर्व विचित्र वाटायचं. तेच घडलं की समोरच्या लोकांच्या घरी मैत्री प्रस्थापित करायचं त्याने ठरवलंच होतं. तो म्हणाला की तिथे एक आंटी राहते. मी म्हणाले की ती एक चांगली बाई आहे.
पण तिने आपल्याला पाणी पण विचारले नाही आणि तुम्ही तिथे 2 तास घालवून आले. ती चांगली बाई असती तर तिने आपली थोडी काळजी घेतली असती. ती आपल्या शेजारची आंटी पहा, तिने तर आपल्याला चहा आणला. तो म्हणाला, होय तुझे म्हणणे पण बरोबर आहे. बरं, रात्र झाली होती आणि आता आम्ही खूप थकलो होतो. मी म्हणाले की मी आता जेवण बनवणार नाही, काहीतरी ऑर्डर करता येईल तर करा. पण आधीच या शिफ्टिंगमध्ये इतके पैसे लागले होते की मला ऑर्डर करावीशी वाटली नाही. काही वेळाने आम्हाला दिसले की समोरच्या आंटीने आमच्यासाठी जेवण बनवले होते. तिच्यासोबत एक मुलगीही होती. तिच्या हातात इतकं जेवण होतं जणू लग्नाचं जेवण होतं. त्याच्यासोबत गरमागरम चहाही होता. सोबत खायला स्नॅक्स आणि बिस्किटेही होती. तिने आमच्याजवळ सर्व काही ठेवले आणि म्हणाली की तुम्ही लोक थकले आहात, तुम्ही आरामात खाऊन घ्या आणि चहा पण पिऊन घ्या. आता माझ्या पतीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाले, तुला लोकांना अजिबात ओळखता येत नाही. एका बाईने तुझ्यासाठी 1 कप चहा काय बनवला, त्यामुळे तू तिला खूप चांगलं समजत होतीस. बघ, चांगल्या लोकांची अशी वागणूक असते. ती आंटी किती चांगली आहे, तिने इतके जेवण बनवून दिले आपल्यासाठी. आपण बाहेर गेलो असतो किंवा आपण ऑर्डर दिली असती तर आपल्याला बरेच पैसे लागून गेले असते. आपण हे अन्न उद्या देखील खाऊ शकतो. माझे पती प्लेटमध्ये स्वतःला वाढू लागले आणि जेवण स्वादिष्ट होते. ते म्हणतात ना, जुन्या म्हाताऱ्या आंटी असतात त्यांच्या हाताला मस्त चव असते आणि जेवण खरोखरच मजेदार होते. मी पण गप्प झाले. मी म्हणाले, हो तुझं बरोबर आहे, पण मला ती आंटी अजिबात आवडली नव्हती. पहिल्याच दिवशी आमच्यासाठी खूप काही करत होती. आमच्याकडून काय अपेक्षित आहे तिला हे मला माहीत नाही. सकाळी ती आमच्यासाठी नाश्ताही घेऊन आली आणि भांडी घ्यायला पण स्वतःच आली होती. आता हे खूप होत होते. मी त्यांना म्हणाले की तुम्ही इतके करू नका. त्यावर त्या म्हणाल्या, तुम्ही आमचे शेजारी आहात, तुम्ही हे घर घेतले आहे आणि आमच्या घरात कोणी माणूस नाही. आम्ही तुम्हाला मदत करत आहोत, कृपया आम्हाला कधीतरी मदत करा. ती हे सर्व का करत होती हे मला समजले होते. मग वाटलं असे असेल तर काही हरकत नाही, माणूस अशी थोडीफार मदत तर करतोच. मी पण म्हटलं की ठीक आहे. आमच्याकडे गाडी होती आणि तिच्याकडे गाडी नव्हती. तिला वाटले असेल की तिला कधी कुठे जायचे असेल तर आमची गाडी तिला उपयोगी पडेल. माझा नवरा तिला गाडीत सोडेल, पण ती नंतरची गोष्ट आहे. मला कुठे माहीत होते की आंटी आमच्या आयुष्यात कुठेतरी वादळ आणणार आहे. माझे घर सेट झाले होते. मला खूप खूप आनंद झाला. आता मला पूजा ठेवायची होती आणि मी त्या तयारीतच व्यस्त होते. त्यात ती आंटी आणि तिच्या मुलींनी मला खूप सारी मदत केली होती. जेव्हा मी त्यांना आमंत्रित करण्यासाठी गेले, मला कळलं त्यांच्या घरात तर फक्त मुलीच मुली होत्या आणि सर्वच्या सर्व सुंदर आणि सडपातळ असून एकाच वयाच्या असल्यासारख्या दिसत होत्या. त्या आंटी म्हणाल्या की त्यांच्यात 1-1 वर्षाचा अंतर आहे, पण आता त्या मोठ्या झाल्या आहेत त्यामुळे एकसारख्याच दिसतात. जेव्हा मी म्हणाले की तुम्ही त्यांचे लग्न केले नाही, तेव्हा त्या म्हणाल्या की हो, त्यांच्यासाठी चांगले नाते शोधत आहे. त्यांनी माझा खूप आदर केला, मला चहापाणी विचारले. एक मुलगी तर माझ्याजवळ येऊन बसली. ती म्हणाली, माझं नाव रेखा आहे आणि म्हणाली, दीदी तू खूप थकली असशील, एवढं मोठं घर तू एकटीने शिफ्ट केलंस, मी तुझे पाय दाबून देते. मी म्हणाले, नाही नाही, तू माझ्या पायांना हात लावशील ते बरं दिसणार नाही. मला खूप विचित्र वाटले. हे सर्व काही खूपच जास्त वाटत होतं. कोणी कोणासाठी एवढं चांगलं कसं असू शकतं? पण आता आपण अशा समाजात राहतो की जिथे कोणी कोणाचे थोडेही भले केले तर आपण त्या माणसाचे आभार मानत नाही. आपण विचार करू लागतो की तो माझ्यासाठी एवढं चांगलं का वागत आहे, तो माझ्या भल्याचा एवढा विचार का करत आहे आणि का म्हणून माझे एवढं भलं करत आहे. त्याच्या मनात माझ्याकडून त्याचे काम काढून घेण्यासाठी तर नाही ना तो हे सगळं करत आहे. काय करावे, आजकालचं जगच असं आहे. परंतु तो फक्त एक साधा माणूस आहे. असा नाही की त्याच्याशी कोणतीही मुलगी लग्न करण्याचे स्वप्न पाहू शकत नाही. अगदी साधा. कधी कधी मला असे वाटते की माझ्या नवऱ्याच्या आत एक स्त्री आहे आणि त्याला स्त्रियांबद्दल बोलणे आवडते. तर ते म्हणू लागायचे की तू वेडी झाली आहेस का? एक पुरुष हा पुरुषच असतो, पण त्या स्त्रियांसाठी तो पुरुष नाही. फक्त माझ्या दुकानामध्ये मी स्त्री होतो, नाहीतर या बायका दुकानसुद्धा हडपून खातील आणि तू बसशील आपले हात चोळत. अशात तुमच्याकडे काहीही राहणार नाही. तुझ्याजवळ जे आहे ते जतन कर. माझ्या शेजारची बाई माझ्या घरी आली होती आणि ती मला म्हणत होती. मी म्हणाले, आमच्याकडे पहिले कुठे काय होते, पण आम्ही नुकतेच घर बांधले, कार घेतली, याआधी काहीही नव्हते. आता दुकान पण आहे. दुकानही आत्ताच तोडवले आहे. आधी कर्जामुळे गहाण ठेवले गेले होते. देवाच्या कृपेने आमचे सर्व काही ठीक झाले आहे. आम्हाला आता सध्या तरी मूलबाळ नाही, त्यामुळे आमचा फारसा खर्च नाही. आता आमचं घरसुद्धा स्वतःचं आहे आणि वाहनही आमचंच आहे. ती म्हणाली की मग तुझ्या नवऱ्याकडे खूप पैसा राहत असतील आणि हे सर्व पैसे कुठेतरी उडवून देत असेल.
आता तू त्याच्याबद्दल बोलत आहेस म्हणून सांगते. एक दिवस मी तुझ्या नवऱ्याला मावशीच्या घरी 2 किलो पनीर घेऊन जाताना पाहिले. तू त्याच्याकडून पनीर मागवलं होतंस का? मी म्हणाले, नाही नाही, मला पनीर फारसं आवडत नाही. मी ते ऑर्डर केलं नाही. ती म्हणाली की मग त्या आंटीने ऑर्डर केलं असेल. तो तिच्या घरी पनीर घेऊन जात होता. मी म्हणाले की कदाचित आंटीने त्याला पैसे दिले असतील. तर ती म्हणाली की ती कोणालाही पैसे द्यायचे काम करत नाही. ज्याला तिने पैसे द्यायला हवेत ती त्यालासुद्धा पैसे देत नाही. किराणा दुकानात जाऊन विचार, त्यांचे घर उधारीवर चाललेले आहे. तो गरीब माणूस त्यांच्या दारासमोर आला आणि त्यांना सांगितले की माझे पैसे द्या. पण माता मुलींना लाज वाटत नाही. संपूर्ण परिसर त्यांच्यामुळे त्रस्त आहे आणि तू आहेस जिने तुझ्या पतीला त्यांच्या तावडीत मोकळे सोडले आहे. पण आता एक गोष्ट अगदी लक्षपूर्वक ऐक. तू तुझ्या नवऱ्याला नकार देऊ नकोस. कारण हे जे पुरुष असतात ना, ते उलट्या खोबडीचे असतात. त्यांना ज्या कामासाठी आपण नकार देतो तेच काम परत परत करतात. तू त्याला फक्त विचार की तो पुन्हा पुन्हा तिथे का जातो आणि मग एकतर त्याला जाऊ नको देऊस किंवा त्याला इतकं व्यस्त कर की त्याच्याकडे जास्त वेळ शिल्लक राहणारच नाही. मी म्हणाले की तो आधीच खूप बिझी आहे. दुकानदाराचे आयुष्य कसले असते, त्याला सुट्टी देखील नसते. मग ती म्हणाली की जर तो अजूनही आपला व्यवसाय सोडून या लोकांकडे आला तर याचा अर्थ असा आहे की गोष्ट आधीच खूप पुढे निघून गेली आहे. आता तू काय वाचवणार? मी म्हणाले, अशा गोष्टी बोलू नकोस. ती म्हणाली, माझे ऐक बहीण, तुझ्या नवऱ्याला वाचव. आजकालच्या ड्रामा फिल्म्समध्ये हे सगळं किती घडत आहे हे तू पाहिलं नाहीस का? मला तिच्या शेजारी बसून चक्कर येत होती. तिने जे काही सांगितले ते बरोबर होते. रात्री मी माझ्या पतीशी बोलण्याचा प्रयत्न केला. विचारल्यावर तुम्हाला राग येतो, पण म्हणतात की मी तिथे वारंवार जात नाही. तिला जेव्हा जेव्हा काही काम असते तेव्हा ती मला बोलवून घेते. मी म्हणाले की जर तिला खूप काम असतात तर ती काम करायला पुरुष का ठेवत नाहीत? या घरात पण काही कामे आहेत जी अजून पण पूर्ण झालेली नाहीत. तुम्ही आपल्या घरातील कामं कधीही केली नाहीत. माझ्या पतीला या गोष्टीचा राग यायला लागला आणि आज तो माझ्याशी अशा पद्धतीने बोलू लागला जसे तो माझ्याशी याआधी कधीही बोलला नव्हता. मला आश्चर्य वाटले की याच्या आत इतका राग कुठून आला. तो म्हणाला की त्याने तर संपूर्ण घर बदलून ठेवून दिलं, तरी तू अजूनही म्हणतेस की मी काम करत नाही. मी त्याला रागवू नकोस म्हणून सांगितले. मला त्याची भीती वाटायला लागली होती, कारण त्याने मला याआधी असे कधीच ओरडले नव्हते. पण मी त्याला रोखू शकले नाही. तो समोरच्या आंटीच्या घरी वारंवार जात होता. त्याच्यासाठी वस्तूही घेऊन जात होता. तीही त्याला पुन्हा पुन्हा फोन करून बोलवून घ्यायची. एक दिवस मी गेले त्यांच्या घरी आणि विचार केला की आज मी सरळ जाऊन तिला सांगेल की माझ्या नवऱ्याला परत परत बोलवत जाऊ नकोस. पण जसेही मी आत गेली त्यांनी माझी इतकी चांगली सेवा केली की मला आश्चर्य वाटले. एका मुलीने पाहिले की माझ्या पायाला माती आहे म्हणून तिने माझ्या पायाला मसाज करायला सुरुवात केली. दुसरीने माझ्यासाठी चहा बनवला. तिसरीने माझ्यासाठी खीर बनवली आणि एक म्हणाली, दीदी मी तुमचे डोके दाबून देऊ? तुम्ही खूप थकल्यासारखे दिसत आहात. तुम्ही एकटे राहतात ना? तुमचे केस खराब झाले आहेत. असं वाटतं की कधी कोणी तुमच्या डोक्याला तेल लावून देत नाही. ती माझ्या डोक्याची मालिश करू लागली आणि मी झोपले. त्यानंतर माझी इतकी चांगली सेवा केली की मी जे काही ठरवले होते ते मी करू शकले नाही. मला संधी मिळाली नाही. मी त्यांना काहीच बोलू शकले नाही आणि तिथून परत आले. पण रात्रीच्या वेळी मी विचार करू लागले की या लोकांनी माझी इतकी सेवा केली तर मी काही बोलू शकले नाही. म्हणजे त्या माझ्या नवऱ्यासोबत असेच करत असाव्यात आणि म्हणूनच तो पुन्हा पुन्हा तिथे जातो. जेव्हा रात्र झाली तेव्हा मला वाटले की मी स्वतः माझ्या पतीची सेवा करावी. तसेही हे माझे कर्तव्य आहे, अन्यथा त्यांना तिथे जावे लागणार नाही. मी त्यांना म्हणाले, मी तुमच्या पायाची मालिश करून देऊ का? तर तो म्हणाला, आज ही कल्पना तुला कशी सुचली? मी म्हणाले, मी याचा विचार करणार नाही तर कोण करणार? मी पत्नी आहे तुमची. माझे पाय दुखत नाही आणि तसंही मी कुठे उभं राहून काम करतो? माझे पाय दुखतील तर? मी म्हणाले, मग डोक्याला तेल लावून देऊ? डोक्याला तेल लावू नकोस, नाहीतर मला सकाळी केस धुवावे लागतील. मला लवकर निघायचे आहे. मी म्हणाले, मग हाताची मालिश करून देते. तर तो म्हणाला, असं हाताला कोणी तेल लावते का? तुला काय झाले? मी म्हणाले, पुरे झाले. मला तुमची सेवा करायची आहे. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. तेव्हा माझा नवरा म्हणाला, मला माहीत आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतेस. मी म्हणाले, मग तुला माहीत आहे, मग मी जे सांगते ते तू का मान्य करत नाहीस? मी थोडं चांगलं वागण्याचा प्रयत्न करत होते, पण मी बोलत असतानाच माझे बोलणे ऐकत ऐकतच माझा नवरा झोपी गेला. सकाळी मी माझ्या शेजारणीला सांगितले. तिने पुन्हा माझे कान भरले आणि म्हणाली, तुझ्या नवऱ्याला त्या घरात जाऊ देऊ नकोस. जा, त्या लोकांची बोल, भांडण कर. पण मी जेव्हा जेव्हा तिथे भांडायला गेल्यावर ते लोक माझी सेवा करून मला पूर्णपणे गप्प करायचे. मला माझा नवरा पुन्हा पुन्हा तिथे का जात होता आणि मग तो बहाणाही करायचा.
आता मी ठरवले होते की मला दुसरा काहीतरी विचार करावा लागणार आहे. मला कसे तरी पाहावेच लागेल की माझा नवरा तिथे गेल्यावर काय करतो, कारण तिथे गेल्यावर 2 तास तरी तो बसायचा. पण हे काम काही सरळ मार्गाने होणार नव्हते. मला योजना हवी होती. एक दिवस मी माझ्या पतीला सांगितले की मला काही पैशांची गरज आहे. तेव्हा तो म्हणाला, आपल्या घरात लागणाऱ्या वस्तू तर आपण आणल्या होत्या ना, आणि तुला कपडे घ्यायचे असले तर तो आपल्याच दुकानात जात असते. मग तुला कोणते सामान घ्यायचे आहे? मी म्हणाले, का कपड्यांच्या व्यतिरिक्त वस्तू नसतात का आणायला? मी मनात विचार करत होते की आज हा मला प्रश्न का करत आहे. पूर्वी मी त्याच्याकडे पैसे मागायचे तर तो मला लगेच पैसे काढून द्यायचा. मी परत बोलले, काही पैसे हवे आहेत आणि काही इतर गोष्टी आहेत ज्या मला आणायच्या आहेत. तर तो म्हणाला, माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. मला आश्चर्य वाटले की त्याने मला पहिल्याप्रमाणे नकार दिला. पण जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा मी माझ्या घरच्या गच्चीवरून पाहिले की तो समोरच्या बाईच्या घरी बरेच सामान घेऊन जात आहे. आणि माझ्या शेजारी राहणाऱ्या महिलेने मला सांगितले होते की ती एखाद्याकडून वस्तू मागवते तेव्हा ती 1 रुपयाही देत नाही, आणि माझ्या नवऱ्याकडून वस्तू मागवून घेतल्या असतील तर ती कधीही स्वतःहून पैसे देणार नाही. मला खूप राग आला होता की माझ्या नवऱ्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत आणि त्यांच्यासाठी पैसे आहेत, आणि आता तो सामान घेऊन जात होता. आणि आता तर मला याची खात्री झाली होती. मी त्याला विचारले, सामान ज्याने आणले होते ते समोरचे होते का? तर तो म्हणाला, नाही, त्यांनी काहीही ऑर्डर केलेली नव्हती. ते माझ्याकडून कशाला ऑर्डर करतील? मी त्यांचा नोकर थोडीच आहे. त्यांना काही घ्यायचे असेल तर समोरच बाजार आहे, तिथे जाऊन त्या हवे ते विकत घेऊ शकता. मी म्हणाले, मग एवढा वेळ बसून काय करत होते? तर तो म्हणाला, मी काही करत नव्हतो. त्यांना काहीतरी सल्ला हवा होता म्हणून तो मी देण्यासाठी गेलो होतो. तोही त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नाबद्दल होता. मी म्हणाले, ठीक आहे. मी मनात विचार करत होते की तू कोणती खिचडी बनवत आहेस, मला त्याच्याबद्दल माहिती मिळाली आहे. माझ्या नवऱ्याची कपडे घालण्याची एक वेगळीच पद्धत होती, कारण तो दुकानदार होता. तो नेहमीच सलवार सूट घालायचा आणि त्याच्या गळ्यात नेहमीच उपरणे असायचे. उन्हाळ्यात स्वतःला उबदार ठेवता यावे म्हणून तो ठेवत असे. त्याच्याने त्याला तोंडही पुसता येत होते. कधी कधी ते उपरणे तो त्याच्या डोक्यालाही बांधायचा. मी विचार केला की मला एक योजना बनवावी लागेल. एक दिवस माझा नवरा म्हणाला, आज मी गावाबाहेर जात आहे, मला माल घ्यायचा आहे. तो माल खरेदी करण्यासाठी अनेकदा लांबच्या शहरात निघून जायचा. त्या दिवशी तो घरी नव्हता आणि मी काय केले, त्यांच्या कपड्यांमधून असे कपडे काढले ज्यात मी त्यांच्यासारखी दिसावी की नाही. मी कपड्यांची एक जोडी काढली जी तो पुन्हा पुन्हा घालायचा. ती मी काढली आणि डोक्यावर टोपी घातली आणि उपरण्याने चेहरा लपवला. माझा प्लॅन असा होता की मी माझा चेहरा लपवून माझ्या नवऱ्यासारखा पोशाख घालून त्या महिलेच्या घरी जाईन आणि माझा नवरा तिथे काय करतो ते शोधून काढेल, आणि नंतर त्या लोकांना कळले तर मला काही फरक पडत नाही. ते कुठे माझे नातेवाईक आहेत, त्यांना कळलेही तरी मी म्हणेल की मी फक्त मजाक करत होते. मलाही तेच करायचं होतं, पण मला भीतीही वाटत होती आणि थोडी काळजीही वाटत होती. मला वाटले की मी माझ्या घराशेजारी राहणाऱ्या मैत्रिणीला पुष्पाला सांगेल, ती मला थोडी मदत करेन. शक्य असल्यास मी तिला माझ्यासोबत घेऊन जाईल. पण मी चौकशी केली तेव्हा कळले की ती घरी नव्हती. समोरच्या बाईच्या या मुली खूप विचित्र होत्या. त्यांनी सगळ्यांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवले होते. तर माझा नवरा कोणत्या शेतातील मुळा होता? माझे पती देखील त्यांच्यापैकी एक होते, जे खूप लवकर घसरले आणि त्यांना लाजही वाटली नाही. ती आपल्या मुलींना वाटेल ते करायला सांगायची. वाटेल ते करा, कोणालाही आपल्या जाळ्यात अडकवा, त्यांच्याकडून पैसे घ्या, घरातील वस्तू मागवून घ्या, अशा प्रकारे त्यांना वाईट शिक्षण देत होती. अशा स्त्रिया समाजात प्रत्येकाचे नाव खराब करतात आणि त्यांना थोडीही लाज वाटत नाही. माझ्या पतीला आज या महिलांच्या हातातून वाचवायचे होते, आणि आणखी एक, त्या महिला आज माझ्या हातातून वाचणार नव्हत्या. जर मला कळले असते की तिथे काहीतरी फालतू घडत आहे किंवा काहीतरी चुकीचे केले जात आहे तर मी कोणाचाही मान सन्मान ठेवला नसता आणि माझ्या मनात जे येईल ते बोलले असते. मला खूप राग आला होता. मला एकटीला जायची भीती वाटत होती, पण आता मला एकटंच जायचं होतं, कारण माझ्या शेजारी राहणारी पुष्पा आज घरी नव्हती. त्यामुळे मला स्वतःला जावे लागले. काम थोडं अवघड होतं, पण करायचं होतं. म्हणूनच मी रात्री त्यांच्या घरात गेले आणि माझी बुद्धी वापरून त्यांनी माझ्याकडे लक्ष देऊ नये म्हणून आधीच वीज बंद करून ठेवली. मी घरात पाऊल टाकताच आंटी म्हणाल्या, राकेश बेटा, तू आलास? बघ, अचानक वीज गेली, काय झालं काय माहीत. ये माझ्याकडे बस. मी जाऊन बसले की तिच्या सर्व मुली माझ्याजवळ येऊन बसल्या. एक मुलगी माझ्या पायाशी बसली आणि एकाने माझा हात धरला, आणि मग तिथे जे काही झाले ते पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू तरळले. मला असे वाटले की या जगातील सर्वात दुष्ट आणि वाईट व्यक्ती मीच आहे, आणि सर्वात चुकीची विचारसरणी ठेवणारी स्त्री ही मीच आहे. आणि माझ्या डोक्यात खूपच घाण विचार आहेत, कारण मला वाटत होतं तसं काहीही तिथे झालं नव्हतं. त्या म्हणू लागल्या, दादा दादा.
मी तुझ्यासाठी चहा आणला आहे. दादा, तू आमचे ते काम केले आहेस का? तू कसा आहेस? अरे, तू आज खूप कमजोर झाल्यासारखं वाटत आहेस. हे का बघत नाही? आज ही लाईट कशी काय गेली? दादा दादा म्हणत त्यांची जीभ थांबत नव्हती. मी 1 मिनिटात लाईट बघून येतो. घरातून बाहेर येण्याचे निमित्त काढलं आणि पटकन तिथून उठून घरी आली. मी कसे विसरले की या गरीब मुलींना भाऊ नाही आणि या महिलेला मुलगा नाही. म्हणूनच कदाचित त्यांनी माझ्या नवऱ्याला आपला मुलगा आणि भाऊ मानले असावे. नाहीतर ते लोक असं का म्हणाले असते? मी परत गेले नाही. ते लोक मला बोलवायला आले. त्यांची लहान मुलगी आली आणि ती म्हणाली, राकेश भैया आहे का घरात? मी म्हणाले, नाही, ते घरी नाहीत. ते आधी घरी आले होते पण आत्ताच बाहेर गेले. ती म्हणाली, दीदी मला कळत नाही काय झालंय. लाईट खराब झाले. मी म्हणाले, बरी होईल. मग मी स्वतः जाऊन लाईटचे बटन ठीक केले. पण मला खूप वाईट वाटत होते. म्हणूनच माझा नवरा घरी आल्यावर मी त्यांना सगळं काही सांगितले. रडू लागली. त्यालाही आश्चर्य वाटले. तो म्हणाला, नीतू, मला माहीत नव्हते की तू एवढा विचार करशील. पण त्यांनी मला त्यांचा भाऊ मानले. कारण त्या मुलींना भाऊ नाही. त्या खूप छान आहेत. मी फक्त त्यांना थोडीफार मदत करतो. त्यांच्या घरचे काम करतो. काम करून काही गोष्टी आणून द्यायचो. आणि त्या माझ्या दुकानात खूप खरेदीही करत होत्या. ती तिच्या मोठ्या मुलीच्या लग्नासाठी बरेच सामान घेऊन जात होती. ती तिच्या मोठ्या मुलीचं लग्न करणार आहे. म्हणूनच आंटी माझ्याशी सल्लामसलत करायच्या. मला माहीत नव्हते की तू एवढ्या काळजीत होतीस. जर तुला जास्त काळजी वाटत होती तर तू माझ्याशी बोलायला हवं होतंस. मी म्हणाली, हो बरोबर. पण मी पुष्पाशी त्या लोकांबद्दल बोलले होते आणि पुष्पाने मला या लोकांबद्दल बरंच काही चुकीचं सांगितलं. पण नंतर मला अशी गोष्ट कळली की मला आश्चर्य वाटले. कारण पुष्पाने आपल्या भावासाठी त्यांच्या मोठ्या मुलीचा हात मागितला होता. पण या लोकांनी नकार दिला होता. कारण पुष्पाचा भाऊ दारूच्या आहारी गेला होता. तेव्हापासून ती त्यांची शत्रू बनली होती. संपूर्ण परिसरात तिची बदनामी करते. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. माझ्या नवऱ्याने बरोबर सांगितले होते की ती चांगली नाही. पुष्पाने पहिल्याच दिवशी पाहिले होते की समोरची महिला मला आवडली नाही. म्हणूनच तिने मला तिच्याबद्दल उलटसुलट सांगायला लागली. मला वाटायचं की माझा नवराच तिला वाईट मानतो. पण कोणाच्या तरी मुलीची अशी बदनामी करणारी ती खरंच वाईट आहे. ती चांगली कशी असू शकते? त्या मुली खूप छान होत्या. म्हणूनच मला हवं तेव्हा त्या माझी सेवाही करायच्या. जर त्या माझ्या पतीशी वाईट असत्या तर त्यांनी माझी इतकी सेवा का केली असती? त्यानंतरच रक्षाबंधन आले. सर्वांनी माझ्या नवऱ्याला राखी बांधली आणि माझ्या नवऱ्यानेही सर्वांना भेटवस्तू दिल्या. त्यानंतर आम्ही एका कुटुंबाप्रमाणे राहिलो. हळूहळू त्यांची लग्नेही होऊ लागली. त्यांनी त्यांच्या 3-4 मुलींच्या लग्नाची खरेदी आमच्याच दुकानातून केली. अशा प्रकारे आम्हाला फायदाच होत होता आणि त्या लोकांनाही आमचा फायदा होत होता. त्यानंतर आमच्यात काही प्रॉब्लेम झाला नाही. जेव्हा मला मूल झाले तेव्हा आंटीने मुलाची खूप काळजी घेतली आणि मी तर खूपच आजारी पडले होते. जर आंटीजी आणि तिच्या मुली नसत्या तर माझे काय झाले असते माहीत नाही. आपल्याही लोकांनी मागे सोडून दिले होते मला. पण अनोळखी लोकांनी मला साथ दिली. त्यांनी माझे घर साफ केले. तिने माझ्यासाठी जेवण बनवले. माझ्या मुलाची काळजी घेतली. आंटीजीकडे खूप चांगले उपाय होते. त्यामुळेच मला खूप प्रेम दिले आणि मी खूप लवकरच बरी झाली. जर आज माझी आई जिवंत असती तर तिनेही माझी एवढीच काळजी घेतली असती. मी पुन्हा कधीही पुष्पासोबत मैत्री ठेवली नाही. मी फक्त दुरूनच हॅलो म्हणायचे. तिला देखील माहीत झाले होते की आता मला कळले आहे की तिची विचारसरणी काय आहे ते. आणि तिला माझ्या कुटुंबाचे नुकसान करायचे होते. हे तर बरं झालं की माझ्या पतीने मला सर्व काही सांगितलं. मित्रांनो, मला सांगा, तुमच्यासोबतही असं कधी घडलं आहे का की तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल जे काही वाटलं होतं तसं काही घडलंच नाही? हो, हा समाज खूप वाईट आहे. पण सगळाच समाज वाईट आहे असे कोण म्हणाले? कोणीही वाईट नाही. काही लोक चांगली देखील आहेत. आणि जर तुम्ही कोणाचेही वाईट केले नसेल तर तुमचेही काहीही वाईट होणार नाही. देवा सर्वांना नेहमी आनंदी ठेव. कधी कधी डोळ्यांसमोर घडणारी गोष्ट खरी आहे असं नाही. माझी ही गोष्ट सांगण्याचा माझा उद्देश होता की कधी कधी आपल्यासाठी काही लोक चुकीचे असतात आणि काही लोक तुमच्यासाठी चांगले असतात. ते म्हणतात ना, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा. म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.